तर या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि सत्य समोर आलं पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे। भाजपच्या राज्यात भ्रष्टाचार नवीन नाहीये, संपूर्ण सरकार भ्रष्टाचारग्रस्त आहे असा आरोपही सचिन सावंतांनी केलेला आहे। दरम्यान काही वेळापूर्वी झी24 तासशी संवाद साधताना चौकशीची मागणी करणार अशी ग्वाही सचिन सावंतांनी दिली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। आपल्यासोबत सचिन सावंत जोडले गेलेत, काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते आपल्यासोबत आहेत। सचिनजी, तुम्ही जर स्टोरी बघितली नसेल तर तुम्हाला थोडक्यात सांगतो की एक प्रकारे एका प्रकल्पासाठी जवळजवळ चौपट इथे मोबदला देण्याचं इथे हा कार्यक्रम झालेला आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः आग्रही आहेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। काय तुमची प्रतिक्रिया राहील? नाही, हे मला आताच कळतंय, त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे याचा अभ्यास आम्ही करू। परंतु एकंदरच भाजपच्या या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशा तऱ्हेची प्रकरणं समोर येत आहेत आणि भ्रष्टाचाराने ग्रस्त झालेलं भाजप सरकार आहे, महायुती सरकार आहे। त्यामुळे याच्यात काय आश्चर्य वाटण्यासारखं नाही आणि चौकशी निश्चितपणे याची झाली पाहिजे आणि ते काय सत्य आहे ते समोर आलं पाहिजे। नाही, पण तुम्ही चौकशीची मागणी कराल याची? निश्चितपणे आता आम्ही मागणी करतोच आहोत तुमच्या बोलल्यानंतर, परंतु सत्य समोर आलं पाहिजे अशीच आमची मागणी असेल या संदर्भामध्ये। पण अशा प्रकारे जेव्हा असे प्रकरण जेव्हा समोर येतात, जेव्हा तिथे आग्रह नसताना त्यात मंत्र्यांचा त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारे आग्रह असतो, अशा प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने बघण्याची गरज आहे। कारण तिथे आम्ही सगळा ट्रेल ऑफ डॉक्युमेंट दाखवला की तिथे निगेटिव्ह रिमार्क्स असताना सत्तेचा इतका अहंकार आलेला आहे की विरोधी पक्षांना ते जुमानत नाहीत, माध्यमांना जुमानत नाहीत, कुठल्याही तऱ्हेचे आपलं काही होऊ शकत नाही, आपल्या चौकशा होऊ शकत नाहीत, चौकशांवरती त्या ठिकाणी पांघरून टाकलं जातं, सगळ्यांना क्लीन चिट दिली जाते। हे भाजपचा प्रकार आपल्याला पाहतो। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये देखील अशाच पद्धतीचं राजकारण होऊ नये, सत्य समोर यावं जे काय असेल ते। ठीक आहे, लावून धराल तुम्ही हा मुद्दा पुढे याबाबत? निश्चितपणे।